नमस्कार, स्वागत आहे आपलं स्वादिष्ट खमंग किचनमध्ये। आज आपण ज्वारीच्या पिठाची भाकरी कशी बनवायची ते बघणार आहोत। इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे चाळून आणि आता आपण ते मळून घेणार आहोत। याच्यात थोडं थोडं पाणी घालून मळायचं आहे, जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि तुम्हाला जेवढ्या भाकरी हव्यात तेवढे तुम्ही पीठ घेऊ शकता। पिठाचं असं काही प्रमाण नसतं, आपल्याला हव्या असतील तेवढ्या आपण भाकरी करायच्या। काही जण गरम पाणी पण घालतात, भाकरीचं पीठ थोडंसं असं भाकरी चिरतात म्हणून थोडंसं गरम पाणी घालावं लागतं, पण ह्याच्यात मला नाही घालावं लागत, व्यवस्थित येतात भाकरी। तर ते तुम्ही बघून घालायचं आहे, पीठ कसं आहे त्याच्यावरती असतं ते। हे बघा, असं थोडं थोडं पीठ घालून व्यवस्थित मऊ गोळा मळून घ्यायचा आहे। आता हे आपलं छान पीठ मळून तयार झालेलं आहे मऊ। तर आता आपण एक गोळा छोटासा असा काढून घेणार आहोत, एका भाकरीला लागेल एवढा, हे बघा। आणि हे बाकीचं पीठ आपण बाजूला ठेवूया। आता आपण खाली थोडंसं पीठ घालून घेणार आहोत आणि आता हा गोळा असा थोडासा थापून घ्यायचा आहे आणि ह्याच्यावर ठेवून अशी भाकरी थापायची गोल। हे बघा, आता आपली भाकरी थापून झालेली आहे। आता आपण अशी हाताने उचलायची आहे अशी, आणि गॅसवर मी तवा अगोदरच गरम करत ठेवला होता, तर त्याला अशी पालती घालायची आहे आणि लगेच त्याच्यावर हे पाणी लावून घ्यायचं आहे आपण। आणि गॅस थोडासा मोठा करायचा आहे। भाकरीवरचं पाणी थोडंसं सुकलं की आपण ह्याला लगेच उलटून घ्यायचं आहे, जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर ते भाकरी पितळल्यासारखी होते। बघा, अशी पालटी करायची आहे भाकरी आणि नंतर थोडासा गॅस बारीक करून चांगली भाजून द्यायची आहे दुसऱ्या साईडने। आता आपण बघूया भाकरी भाजली आहे का। हे बघा, छान मागच्या बाजूने भाकरी भाजली आहे। त्याला आता असं आपण काढून घेऊया आणि गॅसवर पालती घालून भाजून घेऊया। हे बघा, कशी छान टम्म फुगलेली आहे। हे बघा, हे बघा, आपली भाकरी तयार आहे। तर आता आपण अशाच भाकरी बनवून घेऊया सगळ्या। आता ह्या भाकरी आपल्या सगळ्या तयार आहेत। हे बघा, मी तुम्हाला एक तोडून दाखवते। हे बघा, किती मस्त ह्याला पदर आलेला आहे बघा, पूर्ण आतून मस्त फुगलेली आहे, छान मऊ झालेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।